तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय शिक्षक भरती 2024 मध्ये जी टीईटी होती आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बेसिक लेक्चर बघतोय, ज्यामध्ये बालविकास आपला आजच्या सेशन मध्ये बघायचंय. यावरचं आधीचं एक लेक्चर झालेलं आहे, तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल करून दिलंय. आता आपलं बालकाच्या विकासाची अवस्था बघायची आहेत आणि त्यांच्या विकासाची तत्व बघायची आहेत. दोन्ही मुद्दे आहेत, महत्वाचे आहे, परीक्षेभिमुख आहेत. अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला या सगळ्या पीडीएफ मी अवेलेबल करून देतो आहे आणि हे सगळे लेक्चर्स क्रमाने तुम्हाला त्या ठिकाणी भेटत आहेत. नवीन बॅच 2024 साठी आपण सुरू केलेली आहे. बघा, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स त्याला म्हटलं गेलं. मानवी जीवन जे आहे ना, 8 उपअवस्था म्हटलेल्या आहेत. या 8च्या 8 उपअवस्था तुम्हाला पाठ असल्या पाहिजे, कारण यावर प्रश्न आले. जिथे प्रश्न तिथे आम्ही उपस्थित असलो पाहिजे. प्रत्येक अवस्थेमध्ये विकास होतो आहे, काही वर्तन वैशिष्ट्ये दिसत आहेत, काही बदल दिसत आहेत. जीवनचक्र विभागताना शारीरिक वय हा निकष या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा. आपले जिथे 8 उपअवस्था ज्या मानल्या आम्ही, कशावरून मानले? वय किती आहे, कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत कोणती अवस्था, असं आम्ही त्या ठिकाणी धरतो आहे. प्रत्येक अवस्थेमधली वाढ आणि विकास त्यांचा अभ्यास करणं सोपा जातो आहे. त्याला आम्ही अवस्था म्हणतो आहे किंवा टप्पे असं. पहिला मुद्दा काय? प्रसूतीपूर्व म्हणजे गर्भधारणा झाली तिथून जन्मापर्यंत, प्री नेटल पिरियड आपण त्याला म्हणतोय. मानवी आयुष्याची ही पहिली पायरी आहे. गर्भधारणा झाली ना, त्या दिवसापासून ही सुरुवात आहे जन्म होईपर्यंत, आणि हे अत्यंत जलद गतीने वाढते आहे. श्रीबीज पेशी ज्या आहेत तिथून मानवी स्वरूपापर्यंतचा हा प्रवास आहे अत्यंत जलद. जे पहिले 9 महिने 9 दिवस आपण ज्याला म्हणतो ना, तितकी जलद नंतर नाही. जन्मल्यानंतर सुद्धा तेवढी फास्ट वाढ तुमची नाही आहे, लक्षात घ्या. तर ती किती कमी दिवसामध्ये तुमची किती मोठा त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या अवयवांची निर्मितीपासून त्या अवयवांचा विकास इथपर्यंत ते सगळं जात आहे. अर्भक अवस्थेपासून ते शैशवावस्था, जन्मापासून 2 वर्षापर्यंत. इन्फन्सी हा शब्द आहे अर्भक अवस्थेला, आणि टोडलरहुड हा शब्द आहे 1-2 वर्षापर्यंतची जी शैशवावस्था आहे. अर्भक अवस्थेवर खूप जास्त प्रश्न आपण बघितलेले आहेत की टीईटीला विचारले जातात. अर्भक अवस्थेमध्ये खूप साऱ्या बाबी आपण त्या सगळ्या अभ्यासणार आहोत. मॅक्झिमम लेक्चर्स मी तुमचे घेणार आहे. अर्भक अवस्थेमध्ये एक नवजात अवस्था आहे जी जन्मापासून 15 दिवसापर्यंत असते. निओनेटल स्टेज अत्यंत महत्वाची, धोकादायक सुद्धा आपण हिला म्हणू शकतो. खूप जपावं लागतं या ठिकाणी. दुसरं, अर्भक अवस्था 15 दिवसापासून ते 18 महिन्यापर्यंत आहे. अर्भक अवस्था ही नवजात मधली जी आहे त्याच्यानंतरची, खरं 15 दिवस पासून ते 1.5 वर्ष. इन्फन्सी आपण त्याला म्हणतोय. हे शैशवावस्था आहे 18 ते 24 महिने. टोडलरहुड आपण त्याला म्हणतो, म्हणजे 1.5 ते 2 वर्षापर्यंतची जी अवस्था आहे ती. या अर्भक अवस्थेचे हे 3 टप्पे आहेत. म्हणजे जन्मल्यापासून ते 2 वर्षापर्यंत जे म्हणतो ना आपण, 24 महिन्यापर्यंत म्हणतो, ते टप्पे या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्वाचं इथे बालक समायोजन करतोय, बालक असहाय्य आहे, स्वातंत्र्याकडे त्या ठिकाणी तो वाटचाल करतो आहे, विविध कौशल्य आत्मसात करतो आहे, चालणं बोलणं इतर बरीच म्हणजे खूप काही तो नवीन शिकतो आहे बालक या कालावधीमध्ये. म्हणजे ती रेंगायला, चालायला, बोलायला, किती साऱ्या गोष्टी नव्याने या ठिकाणी ती बालक शिकतंय. लक्षात घ्या, अर्भक अवस्थेचा हा कालावधी मला वाटतं आपल्यासाठी महत्वाचा. आता त्याच्यानंतर इथे ती बाल्य अवस्था. बघा, या प्रत्येक अवस्थेवर प्रश्न विचारले गेले. म्हणजे कोणत्या अवस्थेला काय म्हणायचं, तिथून ते त्या अवस्थेची वैशिष्ट्ये काय, तिथपर्यंत त्या अवस्थेमधल्या उपअवस्था कोणत्या, तिथपर्यंत प्रश्न आलेले. आता बघा, बाल्यावस्था 2 ते 12 वर्ष ज्याला आम्ही चाइल्डहुड म्हणतोय. आता याच्यातही पुन्हा एक पूर्व बाल्यावस्था आहे आणि एक उत्तर बाल्यावस्था. 2 वर्षापासून 12 वर्षापर्यंत तुम्ही बालक आहात. 2 ते 6 वर्षापर्यंत अर्ली चाइल्डहुड. 2 ते 6 म्हणजे शाळेत जाण्या आधी जे आहे ना, ते याच्यामध्ये जाते. बाल्यावस्था, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्षापर्यंत आहे. बालक हे स्वकेंद्रीय आहे, स्वकेंद्रीय आहे. ते स्वतंत्र झालेलं आहे, खूप सारं क्रियाशील आहे, उत्साही आहे, जिज्ञासू आहे, शोधवृत्ती त्याच्यामध्ये आहे, प्रयोगशील आहे, नवीन काहीतरी शिकायला त्याला आवडतं आहे. पूर्वशालेय अवस्था असं सुद्धा आपण याला म्हणतो. आणि ही अवस्था संपली की बालक शाळेत जाणार आहे, ते औपचारिक होणार आहे. इकडे अनौपचारिक शिक्षण त्याचं चालू आहे. आईकडून शिकतंय, पालकाकडून
आपले काही लहानसे सवंगडी असतील, लहान लहान आजूबाजूला जर त्याला खेळणारी मुलं भेटत असतील, त्यांच्यामध्ये शिकतंय, अनौपचारिक शिक्षण घेत आहे. आता उत्तर बाल्यावस्था, लेट चाइल्डहुड, शाळेत जायला लागतंय. खरं म्हणजे आता पूर्व बाल्यावस्थेमध्येच आपण ते ज्युनियर केजी, सिनियर केजी वगैरे बरंच आता सध्या सुरू झालंय. आता इथे 6 ते 12 वर्षाचा कालावधी सगळ्यात महत्वाचा. इथे आता शारीरिक विकास जो आहे ना, तो धीम्या गतीने इथे, पण स्थिर आहे. शालेय अवस्था इथे आहे, भाषा शिकतंय बाळ, ते वाचायला शिकतंय, अंकगणित शिकतंय, लेखन शिकतंय, खेळायला शिकतंय, सामाजिकीकरणाचे नियम पाळायला शिकतंय, अनेक शालेय कौशल्य या ठिकाणी ते आत्मसात करतात. बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्थेमध्ये. पुढे आहे किशोरावस्था, 12 ते 19 वर्ष. म्हणजे तुम्ही आता मोठेले जरी झाले असाल तरी तुम्हाला 12 ते 19 वर्ष हे आपल्याला चांगल्यापैकी आठवतात. किशोरावस्था, ॲडोलेस्केन आपण त्याला म्हणतो आहे. बाल्य आणि प्रौढ या दोघांमधला दुवा आहे. आपण इथे घडतो असं मी तरी म्हणलं, माझा जो काही या ठिकाणचा अनुभव आहे. पूर्व किशोरावस्था या ठिकाणी आहे, लैंगिक परिपक्वता इथे आहे, शारीरिक बदल या ठिकाणी लक्षात घ्या. स्वचा शोध ते घ्यायला सुरुवात करतो आहे, विचार अधिक तर्कशुद्ध होत आहेत, अमूर्त म्हणजे कल्पनाशक्तीचा वगैरे सुद्धा या ठिकाणी नवीन उदय त्याच्यामध्ये आहे. समवयस्क गटांचा प्रभाव पडतो आहे. किशोरावस्थेमध्ये स्वतःच्या कारकिर्दीचं आणि कामाचं क्षेत्र ठरवलं जात आहे. मला काय करायचं, 12वी मध्ये जातोय, तो 10वी मध्ये जातोय, त्याच्या जीवनाला दिशा भेटते, इथे घडतंय ते. किशोरावस्थेमध्ये ते घडतं आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढची येते तारुण्यावस्था, 20 ते 40 वर्ष, तरुण आहात तुम्ही. याला पूर्व प्रौढावस्था असं सुद्धा म्हटलं जातं ह्याच्यामध्ये. 20 ते 40. आता इथे जर बघितलं, खूप महत्वाची बदल, सगळ्यात महत्वाचं कारकीर्द, स्थिरावणे, कुटुंबाची निर्मिती करणे, स्वतःचं कुटुंब बनवणे, ते या काळात घडतं. सामाजिक आयुष्य तेही जगायचं असतं याच काळामध्ये. एखाद्या व्यवसायात शिरल्या जातं, घनिष्ठ नातेसंबंध बनवले जातात, आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यातला हा तणावाचा कालखंड असतो, हा संघर्षाचा कालखंड असतो. इथे जोडीदाराला आनंद देण्याचं सुद्धा हेच ते वय असतं, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आता मध्य प्रौढावस्था जी 40 ते 60 मध्ये आहे, मिडल अडल्ट. प्रौढाचे 40 ते 60 मध्ये मध्य म्हटलंय त्याला, मध्य प्रौढावस्था. इथे स्थिर होत आहेत तुम्ही, स्थिरावण्याचा कालावधी. काय मिळवलं, काय गमावलं याचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं, की मी काय जिंकलोय की हारलोय. एकतर तुम्ही फेलर असतात, विजयी असतात या ठिकाणी. शिक्षण, लग्न, मुलं कदाचित दूर गेलेली असतील, त्यामुळे रिकामं मन असंही असतं, रिकामं घरटं असतं, एम्प्टी नेस्ट असतं. मुले दूर झाली तरी त्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा या ठिकाणी असते. शेवटी निवृत्तीचा काळ असतो, सामाजिक कामात मन गुंतवून समाजाची ऋण या ठिकाणी फेडले जातात. हा कालावधी मध्य प्रौढावस्थेचा कालावधी. उत्तर म्हणजे 60 वर्षाच्या पुढे आम्ही गेलोय, रिटायर झालोय आम्ही आता, सरकारी भाषेमध्ये. आम्ही आता वृद्धत्वाकडे झुकलेलो आहे. काही लोक आम्हाला म्हातारा म्हणून सुद्धा चिडवायला लागले. आता काय, शारीरिक क्रियाशीलता कमी झाली आहे, प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या आहे, कोणाचे गुडघे दुखतायत, उत्पन्न कमी झालंय, जोडीदार, मित्रपरिवार, कोणाचं तरी निधन झालेलं असू शकतं. माणसं सोडून जात आहेत, आपल्या बरोबरचे काही जण आपल्याला सोडून जात असतात. आपण ते आपल्या डोळ्याने बघत असतो या वृद्धावस्थेमध्ये. अशा पद्धतीच्या या अवस्था आहेत, आणि मला असं वाटतं एक वयानुसार आपण ते बघितले ते तुमच्या लक्षात राहणार आहे. आता आपल्याला पुढे तत्व बघायचे की विकास कसा होतो, पण तत्पूर्वी तुम्हाला तुमचा विकास करायचा असेल, तुम्हाला टीईटीची परीक्षा पास व्हायची असेल, तर तुमच्यासाठी अभ्यासकट्टा ॲप आहे, बेस्ट आहे. कारण की या ठिकाणी महा टीईटीची नवीन बॅच आपण 2024 साठीची सुरू केली आहे. परीक्षा ऑनलाईन झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, IBPS ने घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्ही परफेक्ट होऊन जाणार आहे. हे सगळं म्हणजे जे स्पेशल विषय असेल, इंग्लिश, मराठी, सायन्स, सगळं या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण घेतो. ऑलरेडी आधीचेच खूप सारे लेक्चर्स आपण ऍड केलेले आहेत, नवीन लेक्चर्स कंटिन्यू ऍड होत आहेत. डेली 2 ते 3 लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी सरासरी ऍड होत राहतील. आता तत्व कशाला म्हणायचे, प्रिन्सिपल कशाला म्हणायचे, म्हणजे विकास तर होतोय, पण तत्व कोणते, कशा पद्धतीने होतो विकास, बालकाचा म्हणा, बालविकासच बघतोय ना आपण.
म्हणजे आपल्याला सध्या बालकावरच फोकस करायचं, कारण म्हणजे मानवी विकासाचाच भाग आहे, पण हा बालकाचा आपण जास्त इथे फोकस करतो. विकास ही एकतर सतत चालणारी प्रक्रिया, ती कधीच थांबत नाही. आणि ही जी तत्व आहे ना, ती सगळ्याच अंगांना लागू होते. पहिलं म्हणजे विकासामध्ये बदल होतो, चेंजेस होतात. काय वाटतं तुम्हाला, काय चेंजेस होतात? उंची वाढते, वजन वाढतं. विकास हा गुणात्मक असतो, तो सर्व पैलूंशी निगडीत असतो. आता सर्व पैलूंशी म्हणजे काय? तो शरीरामध्ये, कारक कौशल्यांमध्ये, बोधात्मक, भाषिक, भावनिक, सामाजिक अनेक पद्धतीने म्हणजे तुम्ही परिपक्व होतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास ही मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. शारीरिक, मानसिक गुणधर्माचा विकास उच्चतम मर्यादेपर्यंत हळूहळू चालूच राहतो. तुम्हाला शरीर जरी वाढत नसेल, मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी परिपक्व होत असतात, तेही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हळूहळू घडतं आहे. तुम्ही म्हणतात लहान बाळाला दात येतोय म्हणजे तो एका रात्रीत नाही येत. तो फार त्या गर्भधारणीपासून त्या ठिकाणी तो त्याची सुरुवात आहे. धीम्या गतीने तो होतो आहे. बाळ 5-6 महिन्यात झालं की दात हिरडीतून बाहेर निघायला सुरुवात होतात. विकासाचं पूर्वकथन करता येतं म्हणजे काय? पूर्वकथन या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती का? आधी आम्हाला अंदाज लावता येतो. कसं लावता येतो? ते एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहे, त्याच्यामध्ये काही नमुने आहेत की यस, अशा पद्धतीने तो होत जाणार आहे. काही अभ्यास त्याच्यावर केला जातो. काही आनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचा क्रम असतो आणि त्या पद्धतीने तो दिशानुवर्ती प्रमाणे त्या ठिकाणी विकास होत असतो. म्हणजे त्याबद्दल अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की अरे, या व्यक्तीची हे मुलं आहे, अशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात, त्यांचा असा विकास होऊ शकतो. मस्तकानुवर्ती क्रम असतो, हा लक्षात ठेवा. मस्तकानुवर्ती म्हणजे काय? हा शब्द मला वाटतं इथे तुमच्याकडे महत्वाचा. असे नवीन शब्द थोडी ना, याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. बघा, वैकाशिक बदलांची दिशा ही डोक्याकडून पायाकडे अशी होते. बघा, वरून खाली चालते. मस्त कानुवरती का म्हणायचं? डोक्याकडून पायाकडे का म्हणायचं? म्हणजे डोक्याचा मेंदूचा विकास आधी आहे, नंतर मान, धड, इतर शरीराच्या भागाचा विकास, सगळं तरी डोकं विकसित होतं. हे ज्यांना माहिती आहे त्याला शब्द आहे मस्तकानुवर्ती विकास. बघा, या ठिकाणी सगळ्यात आधी डोकं विकसित होते, नंतर हे अक्षांवरती विकासाचा क्रम तुम्हाला या ठिकाणी म्हटलेला आहे. खाली खाली विकसित होत जातोय. थोडक्यात अक्षांवरतीमध्ये शरीराच्या मध्य भागापासून बाह्य भागाकडे, म्हणजे असा अक्षांवरती इकडून इकडे आणि वरून खाली पाठीच्या कण्याचा विकास होतोय, नंतर हात आणि बोटाचा विकास होतोय. म्हणजे मधला भाग जो आहे ना, तो आधी विकसित होणार, नंतर ही बाजूचे बोट वगैरे हे विकसित होणार, वरून खाली जाणार. म्हणजे अक्षांवरती तुम्हाला कळालं, मधला हा अक्षेचे समजा हा उभा, आणि तिथून मग बाजूला चाललाय, हा अक्षांवरती आहे, आणि वरून खाली जो चालला तो मस्तकानुवर्ती विकास आहे. बघा, आणखी डिटेल दिले त्यांनी, म्हणजे डोक्यापासून पायाकडे जातोय त्याला मस्तकानुवर्ती आम्ही म्हणतोय. शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागाकडे जातोय त्याला आम्ही अक्षांवरती असं म्हणतो आहे. आता इथे मस्तकांवरती आधी डोके, धड, पाय या क्रमाने ती रचना वाढत जाते. इकडे कालिका आधी विकसित होतात, कलिका नंतर हात आणि बोटांचा विकास होतो. जन्माच्या आधीच, म्हणजे पोटामध्ये म्हणतो आपण, गर्भामध्ये. इथे बाळाच्या डोक्याची हालचाल आधी बाळ करायला लागते, नंतर इतर भागाचा विकास त्या ठिकाणी होतो. इकडे आर्भक अवस्थेमध्ये हाताची हालचाल आहे. एका बाहूच्या कारक कौशल्यांचा विकास झाला की बोटाच्या द्वारे सूक्ष्म हालचाली. आधी हात हलतायत, आधी बोटने हलवत आहेत त्याला. तुम्ही म्हटले अरे हे बोट असं कर, नाही, हात हलणार त्याचे आपोआप. म्हणजे तो जो अक्षांवरती विकास आहे त्याचं ते लक्षण या ठिकाणी आहे. आता विकास जो आहे सामान्याकडून विशिष्टाकडे होत जातो, माहिती, नॉर्मल टू स्पेसिफिक. आधी जनरल बाबी विकसित होत आहेत, म्हणजे अनियंत्रित, नियंत्रित हालचाली, नंतर मग विशिष्ट हालचाली बालकाला करता येतात. भीती, रडणे, लपणे यासारख्या प्रतिक्रिया सुद्धा त्यामध्ये. विकासाची गती भिन्न असते. बघा, सगळ्यांमध्ये काही सारखाच विकास नाही होत. एकाच दिवशी जन्मलेली सगळी बालकं सारख्याच वजनाची असतील, त्या सगळी सारखीच कौशल्य, तसं नाहीये. किंवा त्यांच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये सारखा विकास होईल असं नाही. जन्मापूर्वी तुम्हाला सांगितलं किती फास्ट विकास होतो. गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत होतोय, सातत्याने होतोय, पण सारखा नाहीये. गती भिन्न आहे. काही अवस्थांमध्ये फास्ट विकास होतोय, काही अवस्थेमध्ये स्लो होतोय. प्रसूतीपूर्व काळामध्ये विकासाचा वेग सगळ्यात जास्त असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं प्रसूतीपूर्व अवस्थेमध्ये सूक्ष्म पेशीपासून पूर्ण विकसित गर्भ 9 महिन्याच्या काळामध्ये विकसित होतो. नंतर हा भिन्न आहे. मेंदूचा विकास अर्भक अवस्थेमध्ये जलद होतो. लैंगिक अवयवांचा विकास होऊन त्यामध्ये परिपक्वता येण्यासाठी किशोरावस्था येईपर्यंत थांबवला. तुम्हाला माहिती आहे 12 ते 19 जो आहे किशोरावस्थेचा कालावधी, त्या कालावधीत लैंगिक अवयवांचा विकास होतो.
आधी नाही होत. म्हणजे काही अवयवांचा विकास केव्हा वेगळ्या वेळी होतो हेही माहीत असतं. विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आहे, सगळ्यांसाठी सारखा नाही येतो. प्रत्येकाच्या बाबतीत सारख्या पद्धतीने तो होणार नाहीये. काहींमध्ये अनुवंशीयाचा फरक असू शकतो, काहींना वातावरण चांगलं खाण्यापिण्यास मिळू शकतं. त्या गोष्टी येतात, त्यामुळे तो बदल होऊ शकतो. विकासाच्या निरनिराळ्या अंगांमध्ये मात्र परस्पर संबंध आहे. म्हणजे एखाद्याचा शारीरिक विकास झाला, त्याला सामाजिक भावनिक विकास आला, त्याची मदत होऊ शकते. म्हणजे एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. ज्याचं आरोग्य चांगलं आहे, तो सामाजिक बौद्धिक दृष्ट्या बाळ ते चांगलं राहील ना, त्याला खाय प्यायला चांगलं भेटतंय, त्याला वातावरण चांगलं आहे, त्याची इतर बाबींवर त्याचा परिणाम होतो. विकास ही परिपक्वन आणि अध्ययनाची निष्पत्ती आहे. ते परिपक्वन होते, मॅच्युरिटी येते. नैसर्गिकरित्या काही गुणधर्म वाढत जात आहेत. वयांमध्ये क्षमतांमध्ये वाढ होते, अध्ययन होते, लर्निंग होते. अनुभवातून असेल, सरावातून असेल, जे आपल्या वर्तनामध्ये बदल घडून येतात त्याला आम्ही अध्ययन असं म्हणतो आहे. कायमस्वरूपी बदल तुम्ही सध्या अध्ययन करताय, तुम्ही शिकतायत, तुम्ही हे नवीन विचार ग्रहण करतायत. अनुवंशाने प्राप्त क्षमतांचा विकास अध्ययनामध्ये घडून येतो. सराव, अनुकरण आणि अभिसंधानातून अध्ययन घडून येतं, हे माहीत असलं पाहिजे. परिपक्वन आणि अध्ययनाचा एकमेकांशी इफेक्ट हे संबंध असतो ते माहीत असतो. परिपक्वन काय आहे? ती एक नैसर्गिक उपयोग, त्याचा अध्ययन प्रक्रिया सुरळीत करण्यामध्ये होत असतो. चालणं, बोलणं, शिकण्यासाठी शारीरिक परिपक्वन आवश्यक असतं. सराव त्या ठिकाणी आवश्यक असतो, तेही आपल्यासाठी महत्वाचं आहे. जातीविशिष्ट कार्य काय आहे बघा, फायलोजेनेटिक फंक्शन्स आपण ज्याला म्हणतोय, जाती विशिष्ट कार्य आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये सरकणे असेल, रांगणे असेल, बसणे असेल, चालणे असेल, ही कार्य त्याच्यामध्ये येत आहे. विशिष्ट वयामध्ये ही कार्य विकसित होत जातात. म्हणजे काही गोष्टी जेव्हा जे वय येईल त्या वयात होणार आहे. व्यक्तिविशिष्ट कार्य असतात. व्यक्तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तिगणी वेगळं. एखाद्याला तुम्ही पोहायला नेलं, त्याला ट्रेनिंग दिलं तर पोहणं शिकेल. एखाद्याला सायकलिंग शिकवलं तर सायकल. म्हणजे इथे व्यक्तिगणी काही गोष्टी बदलत जातात. तुम्हाला ज्याचं ट्रेनिंग भेटलं तुम्ही ते करणार. तुम्हाला कशाचं प्रशिक्षण मिळतंय, कोणत्या संधी उपलब्ध होत आहेत, कशा सराव दिला जातोय, त्यानुसार व्यक्ती विशिष्ट, प्रत्येक व्यक्ती गणित असं ते आपण म्हणतो आहे. तर परिपक्वन आणि अध्ययनामध्ये काय फरक आहे तो थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. लहान लहान गोष्टी आणि या कन्सेप्ट या समजून घेतले तुमची उत्तर चुकत नाही. अध्ययन म्हणजे काय आपल्याला बऱ्यापैकी माहित असतं की आपल्या वर्तनात जो काही बदल घडवतोय आपण सरावामुळे, अनुभवामुळे, त्याला अध्ययन म्हणतो. आणि परिपक्वन म्हणजे जन्मतः प्राप्त गुणधर्माची नैसर्गिकरित्या होणारी वाढ. हे नॅचरली परिपक्व होतो, तो आपोआप वाढत चाललाय. इथे जातीविशिष्ट कार्य आहे, रांगणे, चालणे वगैरे. इथे व्यक्तिविशिष्ट कार्य अध्ययनामुळे, म्हणजे जे शिकवलं तेच. याचा अभाव असेल तर अध्ययनाला सुलभ वातावरण प्राप्त झाले तरी काही मर्यादा असतात. एखाद्याची उंचीच कमी आहे, एखादा कुपोषितच आहे, ते प्रॉब्लेम येतील ना. हा, दारिद्र्यामुळे संधीचा अभाव असेल, पालकांचा नकार असेल, यामुळे अनुवांशिक क्षमतांचा विकास होत नाही, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा, आता आपल्याला अध्ययन आणि परिपक्वन कळालं, काही कृती वगैरे दिल्या, आपण त्याच्याकडे जाणार नाही. तर वाढ आणि विकास याच्यावर काय परिणाम कशाचा होत असेल बरं? तुमच्या डोक्यात काही गोष्टी येतील कशाचे इफेक्ट होतात? म्हणजे तुम्ही बघतात एकाच वयाचे 2 मुलं आहे, मग त्याचं शरीर, त्याचा बांधा, त्वचा, रूप, वर्तन वेगवेगळं आहे. काहींमध्ये भिन्नता आहे, काहींमध्ये भिन्नता नाहीये. ही भिन्नता जैविक आणि परिस्थितीजन्य घटकांच्या आंतरक्रियेतून निर्माण झालेली असते. प्रत्येकजण सारखा नसतो. जुळे भावंड सुद्धा सारखे नसतात. मग त्यांच्यामध्ये काही जैविक आणि परिस्थितीजन्य वेगळेपण आहे. काय असतात ते? कशाचा परिणाम होतो विकासावर? समजून घेण्याची गरज आहे. हा, पण आता बरेच जण मला तसे मेसेज आले की आम्हाला फक्त नोट्स पाहिजे, आम्हाला मराठी करायचं, व्यवस्थित मराठी व्याकरण टेस्ट आणि नोट्स द्या, इंग्लिशच्या टेस्ट आणि नोट्स द्या. त्याच्यानंतर मग करंट अफेअर्स आहे, विज्ञान वगैरे सगळं आहे, ते गणित बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला या सगळ्या नोट्स टीईटी साठी जे भेटू शकतात. हा नंबर आहे, फोनपे, गुगल पे, पेटीएम, पीडीएफ मध्ये तुम्हाला या नोट्स भेटतील. 299 रुपये यावर पेमेंट करा, तुम्हाला त्या ठिकाणी ते भेटून जाईल. किंवा मग अभ्यास कट्टा ऍप आहे, या ऍपवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास करू शकतात. वातावरणीय हे जे आहे बघा, काय काय परिणाम करते आपल्या याच्यावर, वाढीवर आणि विकासावर. लक्ष द्या. विश्रांती, व्यायाम, तुम्ही किती व्यायाम करताय, त्यासोबत तुमचा आरामही किती होतोय, ते महत्वाचं आहे. तुमची संस्कृती कशी आहे आजूबाजूची, अनुवंशिक दृष्ट्या तुम्ही किती भक्कम आहात, परिपक्वन तुमच्यात कसं आहे, अध्ययन, तुम्हाला सराव, प्रशिक्षण वगैरे भेटतंय का, तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुम्हाला भेटणारा पौष्टिक आहार. एखाद्याला खायलाच भेटत नाहीये, काय करणार, चांगलं खायला भेटत नाहीये. अंतस्रावी ग्रंथी सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. आजार तुमच्यावर इफेक्ट करतात आणि शारीरिक काही मोठं दोष, एखाद्याला जन्मतः सुद्धा काही दोष येतो.
मग त्याचे सुद्धा इफेक्ट होतात ना, होतात त्याचे इफेक्ट. हे समजून घेण्याची गरज आहे. आपण थोडक्यात चर्चा करू, या उदाहरणं पाहत जाऊ, पुढे जाऊ. अनुवंशिकतेमध्ये काय आहे, ज्याला आम्ही हेरेडिटी असं म्हणतोय. सोपं आहे, तुम्हाला माहिती. आपल्या आई वडिलांकडून आपल्याला जे काही भेटतंय ना, गुणवैशिष्ट्य, गर्भधारणेच्या वेळी त्याला आम्ही अनुवंशिकता म्हणतो. बरोबर. त्वचेचा रंग, केस, डोळे, उंची, आरोग्य, बुद्धी, स्वभाव आमच्या आई वडिलांकडून आम्हाला भेटत आहेत. जन्मपूर्व अवस्थेमध्ये अनुवंशिकतेचा प्रभाव आम्हाला दिसून येतो. पुढे रंगसूत्रे आहे, त्याच्यानंतर वंशाणू आहे, क्रोमोझोम्स आणि जीन्स आपण ज्याला म्हणतो आहे. याच्यावर प्रश्न आलाय, यावर प्रश्न आलाय. स्त्रीमधील अंडपेशी असेल, पुरुषातील शुक्रपेशी असेल, रंगसूत्राच्या एकूण याच्या 23 जोड्या असतात. किती जोड्या? हा, रंगसूत्रे विचारले, विषय वेगळा. जोड्या विचारल्या, विषय वेगळा. रचना तंतूसारखी आहे, त्यामध्ये डीएनए समाविष्ट आहे. हा डीएनए म्हणजे काय? डीएनएचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती. डीऑक्सिरायबो ऍसिड. 23 रंगसूत्रापैकी 22 रंगसूत्रे ऑटोझोम म्हणून आम्ही ओळखतो. एक रंगसूत्र जे असतं ते लिंग निश्चित करतं, त्याला आम्ही लिंगसूत्र असं म्हणतो. आता या रंगसूत्रांना काही ठिकाणी गुणसूत्रे असा सुद्धा शब्द वापरला जातो विज्ञानामध्ये. बघा, रंगसूत्र या ठिकाणी तुम्ही बघतायत, वंशाणू आहे, केंद्रक आहे. आता बघा, वंशाणू हे अनुवंशिकतेचे खरे गुणधर्म वाहक असतात. म्हणजे अनुवंशिकता वाहून कोण येते? तर वंशाणू हे अनुवंशिकतेचे वाहक आहेत. प्रत्येक वंशाणूची विशिष्ट जागा आणि कार्य असते. प्रत्येक वंशाणू विशिष्ट जागेमध्ये विशिष्ट कार्य त्या ठिकाणी करता आहे. गर्भधारणेच्या वेळी 23 एकेरी रंगसूत्र आईकडून आणि 23 पित्याकडून प्राप्त होतात. दोन्हीच्या एकत्रीकरणातून 23 जोड्या तयार होतात. 46 रंगसूत्रे आणि वंशाणूंचे एकत्रीकरण ठरवतं की तुम्ही कशी असणार. पालकांकडून ते बालकांमध्ये त्या ठिकाणी संक्रमित होत आहे. आता मुलगा होणार की मुलगी होणार कसं ठरतं? आमच्याकडे काय होतं जुन्या काळात, की महिलेमुळे ठरणार. म्हणजे लेडीज, आईला दोष दिले जायचे की हिच्यामुळे मुली होत आहेत. पण आमचा मूर्खपणा होता, हा आता आम्हाला कळालाय. तरी आम्ही अजूनही मूर्खासारखे वागतो. हा आमचा प्रॉब्लेम आहे समाजाचा. बघा, मुलगी जर क्ष एकत्र आलं तर मुलगी होणार, एक्स एक्स. जर एक्स वाय एकत्र आले तर मुलगा होणार. पण कोणाच? वडील जे आहे, वडिलांकडे एक गुण रंगसूत्र एक्स असतं आणि एक वाय असतं. महिलेकडे एक गुणसूत्र एक्स असतं आणि एक दुसरंही एक्स असतं. आता महिलाकडून दोन्ही एक्स एक्सच येणार आहे, पण पुरुषांकडून कोणतं येतं याच्यावर डिपेंड. पुरुषांकडून जर वाय गुणसूत्र गेलं, या ठिकाणी रंगसूत्र गेलं, तर तो होणार मुलगा. आणि पुरुषांकडून जर एक्स गुणसूत्र दिलं तर ती होणार मुलगी. आईचं तर एक्सच आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाहीच आहे. पण प्रॉब्लेम पुरुष करतोय तयार. काय म्हणजे आपल्या साधारण भाषेत मुलगा होणार की मुलगी होणार ठरवतोय पुरुष, आणि आम्ही दोष देतोय महिलांना. हे सगळ्यात मोठं चुकीचं आहे, ते आपलं लक्षात घ्यावं लागेल. क्ष आणि य गुणसूत्र आहेत. क्ष रंग गुणसूत्रे स्त्रीमध्ये आहेत, पुरुषांमध्ये क्ष य आहेत. गर्भधारणेच्या वेळी अंडपेशीमध्ये अगोदरच क्ष रंगसूत्र असतं. महिलेमध्ये आहेच ऑलरेडी क्ष रंगसूत्र, तिचं ते बीज, ते अंड पेशी त्या ठिकाणी येते. पुरुषातला त्याच्यासोबत काय जातोय, क्ष जातोय की वाय जातोय? क्ष जात असेल पुरुष शुक्रपेशीतून तर अपत्य मुलगी होणार, आणि जर ये जात असेल तर अपत्य मुलगा होणार. असा तो सोपा सरळ हिशोब आहे, त्याला किचकट करू नका. आता काही विषाणू असतात, हे काही वंशाणू असतात प्रबल आणि काही असतात अप्रबल. हे फार महत्वाचं आहे. बघा, डॉमिनंट अँड रिसेसिव्ह जीन्स आपण ज्याला म्हणतो. प्रबल विषाणू असेल तर मग विषाणू ही जी आहे ना, ती अनुवंशिकतेची कार्य करणारी यंत्रणा आहे, की अनुवंशिकता जी ठरवते आहे विषाणू, हे वंशाणू ठरवते. माफी, असं आहे की आपल्या तिकडे आरोग्याचे लेक्चर चालू आहे. विषाणू, वंशाणू, जीन्स आपण त्याला म्हणतो. पालकांकडून गुणधर्मांचं संक्रमण या ठिकाणी हे वंशाणू करत आहेत. जोडीमध्ये एक वंशाणू प्रबल आणि दुसरा अप्रबल असतो, हे लक्षात ठेवा. प्रबल विषाणू जर पुढील पिढीमध्ये तात्काळ गुणधर्म त्या ठिकाणी दर्शवतो, तर अप्रबल विषाणूचे गुणधर्म दिसून येत नाही. अनुवंशिक व्यंग आणि अर्भकाच्या अपसामान्यत्वामध्ये अनुवंशिकतेचा जास्त प्रभाव दिसून येतो. काही जणांमध्ये काही प्रॉब्लेम तयार होतात, तेव्हा मात्र हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे डोळ्याचा रंग, गालावरची खडी, केस, चेहऱ्याचा आकार, काही जणांचे डोळे जरा वेगळ्या रंगाचे असतात, काहींचे केस लवकर पांढरे होतात वगैरे. त्यावेळेस मग ती प्रबल अप्रबलचा विषय तिथे येतो. आता परिपक्वन आहे, अध्ययन आहे, हेही महत्वाचं आहे.
परिपक्व आणि अध्ययन दोन्ही सुद्धा वाढ आणि विकासावर परिणाम करत आहेत. आपण त्याच्यावर डिटेल बघितलं. मी पुढे जातोय. वातावरणाचा परिणाम आहे, जन्मपूर्व वातावरणाचा परिणाम. तुम्ही म्हणाल काय प्रीनेटल एन्व्हायरमेंट काय? जन्माच्या आधीचं काय वातावरणावर, म्हणजे तिथं गर्भात वाढतंय बाळ. बघा, मातेचं वय काय आहे? माता एकदम तरुण आहे, म्हणजे 18 वर्षाचीच मुलगी आहे, किंवा मग 25 वर्षीय, 35 वर्षीय, 40 वर्षीय, हा फरक पडणार आहे. संप्रेरकाची पातळी कशी आहे, माता कशी आहार घेते, मातेचं आरोग्य कसं आहे, मातेची भावनिक स्थिती कशी. एखादी माता एकदम वाईट अवस्थेतून जाते, तिला घरामध्ये खूप त्रास होतो आहे, त्याचा बालकाच्या मेंदूच्या विकासात त्या ठिकाणी इफेक्ट होणार आहे. काहीतरी मातेला होणारे आजार त्या काळातले, मादक द्रव्य, मद्यपान, गरोदर अवस्थेमध्ये काही इतर औषधांचं सेवन केलं, याचे बालकावर शारीरिक मानसिक परिणाम होतात, ते लक्षात घ्या. जन्मोत्तर वातावरण आहे, हे महत्वाचं आहे. बाह्य वातावरण अत्यंत महत्वाचं आहे. कशा पद्धतीचं वातावरण आहे त्याचा खूप जास्त इफेक्ट होणार आहे. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी घर जे आहे ते फार महत्वाचं आहे. बालक कशा घरात राहते, दोनच आई वडील आहे, आम्ही दो हमारा एक, सांभाळणारा कोणीच नाही ते पोराला. ते नवरा जातो नोकरीला, बायको राहते घरी, किंवा बायकोही जाते नोकरीला, मग बाळाला सांभाळायला कोणीच नाही, ते तिसऱ्याकडेच राहते. काहीच अर्थ नाही. त्याच्यावर काय संस्कार होणार आहे? हा, पण तुमच्या घरामध्ये आजी आजोबा आहे, आणखी 1-2 मुलं आहे, कोणतरी काका काकू आहे, एकत्र फॅमिली आहे, सगळे बोलताय, ते बोललेले हे ऐकतंय, त्यांच्यासोबत हे खेळतंय, याचा सामाजिक विकास चांगला होणार आहे. हे लक्षात घ्या. हे काही सांगण्याची गोष्ट नाही. कुटुंबाचं वातावरण, राहणीमान, कुटुंबाचा आर्थिक दर्जा, एखादा मोठ्या घरामध्ये वाढलेला मुलगा आणि एखादा अगदी गरीब घरात वाढलेला मुलगा, याच्या आत्मविश्वासामध्ये फरक आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टीमध्ये फरक आहे. आरोग्य सेवा, संगोपन पद्धती, पालकांचं शिक्षण, पालकांची अभिवृत्ती, बालकांच्या सामाजिक भावनिक विकासाशी संबंधित असतात. नंतर त्याला शाळा कशी भेटते, त्याला शिक्षक कसे भेटतात, त्याचे मित्र कसे, त्याला कसे मूल्य रुजवले जातात, या बाबी सुद्धा परिणाम करतायत. समाजातल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्यांचा सुद्धा परिणाम आहे. तर या सगळ्या बाबी बालकावर इफेक्ट करत असतात. आहाराचा इफेक्ट होत असतो. पोषक अन्न असेल, त्याची वाढ चांगली होणार आहे, त्याचं शरीर चांगलं असेल, त्याचं इतर सगळ्याच गोष्टींचा विकासच चांगला होणार आहे. कुपोषणाचा, मलन्यूट्रिशनचा त्याच्यावर फार मोठा इफेक्ट होतो आहे. कुपोषण असेल, बऱ्याच गोष्टींवर त्याच्यामध्ये, म्हणजे अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान, लिंगभेदामुळे सुद्धा मुलं कुपोषित असतात. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे, विषमतेमुळे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हे कुपोषण आहे. आणि त्याच्यातून इतर बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात. मग वाढ खुंटते, आरोग्याचा दर्जा खालावतो, रक्तक्षयासारखे, त्वचेचे आजार, किंवा इतर अनेक आजार त्या ठिकाणी त्याला होऊ शकतात. क्वाशिकॉर्कर असेल, मॅरेस्मस असेल, रातंधळीपणा असेल, त्याच्यावर निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा होतात. सामाजिक, मानसिक, जे म्हणतोय आपण जंतू संसर्ग, नैराश्य वगैरे, त्या बाबी सुद्धा आहेत. आता हे फार महत्वाचं आहे. सध्या भारतामध्ये कुपोषण ही अत्यंत महत्वाची समस्या आहे, असं या ठिकाणी जागतिक संस्था म्हणते, हे जागतिक पोषण अहवाल म्हणतात. आता क्वाशिकॉर्कर आणि मॅरेस्मस या रोगावर याच्या आधी सुद्धा तुम्ही ऐकलेले असणार आहे, हे प्रश्न बघितलेले असणार आहे. क्वाशिकॉर्कर म्हणजे काय? इथे काय माहिती का, प्रथिनांची दीर्घकालीन कमतरता यामुळे हा रोग होतो आहे. मग इथे अंगावर सूज येणं असेल, शरीरातील ऊतींमध्ये पाणी साठून राहणे असेल, मूत्रपिंडांची अल्पतम कार्यक्षमता असेल, यकृतामधील वाढ असेल, त्वचा आणि केसांचा रंग जाणं असेल, पोट फुगणं असेल, क्वाशिकॉर्करमध्ये दिसत आहे. मॅरेस्मस मध्ये काय होतं आहे, इथे ना प्रथिन आणि उष्मांकाची कमतरता आहे, त्यामुळे हे घडतंय. प्रथिनांची कमतरता आहे त्यामुळे घडते. मग यामध्ये दीर्घकालीन हगवण असेल, श्वसन संस्थेला संसर्ग असेल, बौद्धिक अक्षमता असेल, स्नायूंचा नाश असेल, खुरटलेली वाढ असेल, हे सगळं या ठिकाणी आपण बघतो. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, जे की तुम्हाला ग्रंथींवर प्रश्न विचारले जातात, की अंतःस्रावी ग्रंथी ज्या आतमध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करतात, त्यांचाही इफेक्ट होतो. होतो विकासावर आणि वाढीवर. एंडोक्राइन ग्लॅंड आपण ज्याला म्हणतोय, ज्या की नलिका विरहित आहे, शरीराच्या वेगवेगळ्या भागात आहे, प्रत्येकाचं वेगळं कार्य आहे, पण त्या नलिकेने त्या जोडलेले नसतात. त्याच्यातून जे स्राव होतं त्याला आम्ही संप्रेरक असं म्हणतो, त्याला आम्ही हार्मोन्स असं म्हणतो. आणि चयापचय क्रिया समस्थितीमध्ये, ज्याला होमिओस्टॅटिस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये याचं काम फार महत्वाचं आहे. याच्यातून तुमचं कार्य, तुमचं वर्तन, तुमच्या भावना, सगळं काही इफेक्ट ते करत असतो तेव्हा. आता बघा, अंतःस्रावी ग्रंथीमध्ये काय केलं जातंय, रक्तप्रवाहाद्वारे जैव रासायनिक संदेश अवयव आणि ग्रंथीकडे पाठवले जात आहे. वाढ, विकास, चयापचय, प्रजनन यावर याचा परिणाम होतो आहे, ते लक्षात ठेवा. हार्मोन्स याच्यातून स्रावत आहे.
आता काही ग्रंथी आहेत त्यांची संप्रेरक आणि कार्य तुम्ही या ठिकाणी बघताय. बघा, पीयूषिका नावाची ग्रंथी आहे, वाढीचा संप्रेरक याच्यातून असतो. म्हणजे वाढ तुमची, एखादं म्हणतो ना माझी उंची वाढत नाहीये, एखाद्याची उंची फारच जोरात वाढते, पीयूषिका अत्यंत महत्वाची. आणि ती एक जी आहे नियंत्रक ग्रंथी आहे, इतर सगळ्या ग्रंथींवर कंट्रोल ठेवण्याचं काम पीयूषिका करते. कंठस्थ जिला थायरॉक्सिन म्हणतोय आपण, चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते, वाढीवर संतुलन त्या ठिकाणी आणते आहे. उपकंठस्थ आहे जिला पॅराथायरॉक्सिन आम्ही म्हणतोय, शरीरातील कॅल्शियमचं नियंत्रण करते आहे. उपकंठस्थ कॅल्शियमचं नियंत्रण करते आहे, बघा महत्वाचं आहे. वृक्कस्थ ॲड्रेनालिन म्हणतोय आपण, संकटजन्य परिस्थितीमध्ये शरीराची तत्परता आणण्याचं काम त्या ठिकाणी ती करते आहे. स्वादुपिंड आहे जे की इन्सुलिन, हे फार महत्वाचं आहे. इन्सुलिन, मधुमेह वगैरे रोग त्याच्यामध्ये हे शर्करेचं नियंत्रण इथे महत्वाचं आहे. रेतपिंड आहे जिथे टेस्टेस्टोरॉन, पुरुष प्रजनन रचना त्यासाठीचं काम आहे. आणि अंडाशय जिथे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे. बघा, रेतपिंड जी पुरुषांमधली मुख्यत्वे आणि अंडाशय महिलांमधली, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्त्री प्रजनन संस्था जी आहे तिच्याशी संदर्भात सगळ्या ग्रंथी महत्वाचे, संप्रेरक महत्वाचे. प्रश्न यावर आलेले आहेत, येत आहेत. पुढे मी जातोय. आता बघा, अंतस्रावी ग्रंथी जे आहेत त्यांचे स्थान कुठे, वरती आपण इथे बाजूला आकृती सुद्धा तुम्ही बघितली. कोणती ग्रंथी कुठे, मग ते कमी झाली, त्याचा स्राव कमी झाला तर काय होणार, स्राव वाढला तर काय होणार, हा तक्ता असलाही महत्वाचा. या पीडीएफ सगळे मी तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये देणार आहे, बिंदास्त राहा. पीयूषिका किंवा ज्याला मस्तिष्क ग्रंथी असं आम्ही म्हणतो आहे, मस्तिष्क ग्रंथी पीयूषिका जी की मेंदूमध्ये आहे, हायपोथॅलॅमसला लागून आहे. ग्रोथ हार्मोन याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर YPS असतं. तुम्हाला काही वेळेस इंग्लिश शब्द सुद्धा येतात, ते आपण वरती बघितले. शरीर वाढतंय, पाण्याचं पुनःशोषण आहे वृक्कामधल्या, इतर सगळ्या ग्रंथींचं कंट्रोल आहे, शरीराचं परिपक्वन आहे. जास्त जर स्राव झाला तर तुमचा अचानक लय उंची वाढणार, डोक्याच्या बाहेर वयानुसार उंची जास्त वाढणार. आणि कमी झाला, वाढ खुंटणार, लैंगिक अपरिपक्वता येणार, बुद्धिमत्तेवर परिणाम होणार नाही, त्या गोष्टी आहेत. आता जी कंठस्थ आहे ना, कंठामध्ये गळ्यामध्ये थायरॉक्सिन आहे, प्रोटीन आहे, आयोडीन या ठिकाणी त्याची संबंधित आहे. वाढ, हाड, रक्त, प्रजनन संस्था, स्नायू यावर काम करत आहे. हे यातलं जे हायपर थायरॉइडिझम आहे, जर जास्त स्रावलं तर याचा कंठस्थ ग्रंथीचा आकार वाढतोय, मानसिक गोंधळ उडतोय, वजन कमी होतंय. आणि हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी जर झाला तर मग इथे ग्वायटॉर आहे, आयोडीनची कमतरता. मिक्झोडेमा आहे जी वजनात वाढ घडवून आणतंय, आळस आणतंय. क्रेटिनिझम आहे, वाढ खुंटवतंय. बघा, त्याच्या अभावी होणारे रोग वगैरे तुम्हाला माहित असले पाहिजे. उपकंठस्थ ग्रंथी जी कंठस्थच्या दोन्ही बाजूला आहे, कंठस्थच्या दोन्ही बाजूला उपकंठस्थ ग्रंथी आहे. काय काम, पॅराथायरॉक्सिन स्रवत आहे उपकंठस्थ मध्ये. पॅराथायरॉक्सिन, कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं कंट्रोल सगळ्यात महत्वाचं. हाड, स्नायू दोन्हीसाठी महत्वाचं आहे. वाढलं, टिट्यानी स्नायूमध्ये पेटके येणे. बघा, उपकंठस्थशी संबंधित आहे टिट्यानी नावाचा हा रोगाचे. पेटके येत आहेत, आपण म्हणतो ना पेटके, झटके येतात, ते काहीतरी म्हणतात गावाकडे, हिट येतात म्हणतो आपण त्याला, तो इफेक्ट आहे पॅराथायरॉक्सिन. पुढे स्वादुपिंड काय करते, उदर पोकळी जठराच्या जवळ आहे स्वादुपिंड, अपेंडिक्स आपण याला म्हणतो ना. इन्सुलिन तुम्हाला ही माहिती आहे, कर्बोदकाचं नियंत्रण असेल, पाचक रसाचं संवरण हे असेल, कमी झालं तर साखरेचं प्रमाण वाढतं आणि मधुमेह होतो. जर इन्सुलिन कमी स्रावलं तर म्हणतोय. पुढे वृक्कस्थ ग्रंथी, मूत्रपिंड आपलं जी किडनी संदर्भातली ही ग्रंथी आहे. ॲड्रेनालिन, पलायनाशी निगडीत हार्मोन याच्यात आहे. लैंगिक परिपक्वता, खनिजांवर नियंत्रण ते इथे आहे. अति रक्तदाब असेल तर वाढ झाली तर हृदयाची गती वाढते, साखरेचं प्रमाण वाढतं, रक्तातलं रक्त गोठण्याची क्रिया मंदावते जर वाढ झाली तर. वृक्कस्थ ग्रंथीतल्या याची ॲड्रेनालिनची. रेतपिंड किंवा वीर्यपिंड याला आपण जे म्हणतो आहे मानवी शरीरातली ही ग्रंथी. पुरुष प्रजनन संस्था जे खाली अंडाशय असतात, पुरुषाने त्याच्या बाजूला ही असते. टेस्टेस्टोरॉन स्रवता आहे, संप्रेरक निर्माण करता आहे. दाढी मिशा येणं असेल, आवाज घोगरे होणं याच्यामुळेच होत आहे. वयात येणं जे म्हणतो आपण मुलं त्याचा स्राव सुरू होतो तेव्हाच ही लक्षणं दिसतात. अंडपिंड जी की स्त्रीमधील ग्रंथी आहे, गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला आहे. बीजवाहक नलिका बाहेरच्या टोकाला आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन महिलांमधले संप्रेरक, अंडपेशीची निर्मिती, मासिक पाळी असेल, गर्भधारणेतील बदल असेल, बाळाचा जन्म असेल आणि दुय्यम सगळी लैंगिक लक्षणं या ठिकाणी विकसित होत आहेत. या ठिकाणी या ग्रंथी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या ग्रंथीची नावं ओळखायची. चला, इथे वरती मेंदूमध्ये असणारी ग्रंथी कोणती मला सांगा, इथे गळ्यात असणारी कोणती, मी वरती मला सांगितलं, मला नावं सांगा.
इथे बघा याच्यामध्ये असणारी ग्रंथी तुम्हाला जठराजवळची ग्रंथी एक सांगितली होती, किडनी जवळची ग्रंथी सांगितली होती, त्या सांगा. आणि इथे महिलांमधली ग्रंथी इथं जिला काय म्हणतो आहे आपण, जी की अंडकोश वगैरे त्याच्या संदर्भातली आहे, आणि पुरुषांमधली ग्रंथी. चलो, उत्तर मला द्यायचे आहे. आता पुढचा मुद्दा आहे आजार. आरोग्याचा दर्जा. आजारही नसेल तर चांगला विकास होणार, चांगली वाढ होणार. काही आजार झाले विशिष्ट वयामध्ये, पचन संस्थेमधले जंतू संसर्ग, श्वसन मार्गातले जंतू संसर्ग, असे काही आजार झाले तर त्याचे विपरीत परिणाम होणार वाढीवर. म्हणजे आजाराचा कसा इफेक्ट होतो ते माहित असलं पाहिजे. शारीरिक दोषांचा इफेक्ट होतोय, जर काही कुपोषण झालं, गंभीर आजार झाला, त्यामुळे काही बाबी घडतायत. संवेदन इंद्रियातील दोष म्हणजे दृष्टीदोष, बहिरेपणा, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आहे हे माहित असलं पाहिजे. शारीरिक दोषाचे काही परिणाम होत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक अस्वीकृती सुद्धा सहन करावी लागते. आपण बघतो आजही दिव्यांगांची वगैरे काही ठिकाणी काही लोकांकडून थट्टा उठवली जाते, ते चुकीचं आहे आणि ती घडतं. विश्रांती, झोप आणि व्यायाम सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला चांगलं कार्य करायचं असेल तर तुम्हाला विश्रांती भेटली पाहिजे, झोप झाली पाहिजे, ज्यामुळे रासायनिक समतोल तुमचा चांगला राहतो. विश्रांती, झोप मिळाली नाही तर ते चक्र बिघडतं, थकवा येतो, त्या बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत. विश्रांती आणि व्यायाम. विश्रांती काय करते? शरीराला कंट्रोल करते. व्यायाम शरीराला तंदुरुस्त आणि सुदृढ करते. शरीराचा जैव रासायनिक समतोल विश्रांतीमुळे राखला जातोय. व्यायामामुळे स्नायूंचा विकास होतोय, त्यावर नियंत्रण, सगळ्याच गोष्टी. विश्रांती ऊर्जेची पुनर्निर्मिती करते, साठवण करते, आणि इथे अतिरिक्त ऊर्जा बाहेर टाकली जाते व्यायामामुळे. फिटनेस येतोय तुमच्यामध्ये. त्याच्यानंतर अतिश्रम झाला किंवा थकवा आला तर घातक परिणाम तुमच्यावर होऊ ते त्या ठिकाणी कमी होतात विश्रांतीमुळे. आणि इकडे घामामुळे घातक घटक बाहेर टाकले जातात व्यायामामध्ये. आता तुम्ही म्हणाला अर्भकाची झोप झाली, जास्त झाली, कमी झाली, त्याचा स्मरणावर काही परिणाम होतो का? एक अभ्यास आहे, जर्मनीची ही युनिव्हर्सिटीचा अभ्यास आहे. त्यांनी गट पाडले आणि सिद्ध केलं की जास्तीत जास्त चांगला अध्ययन होण्यासाठी ती वेळ अगदी झोपण्यापूर्वीची असते, असं यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे थोडंसं स्मरणशक्तीचा तो भाग म्हणतायत, कल्चरचा भाग आहे. आजूबाजूला कसं वातावरण आहे त्यानुसार धर्म, मूल्य, बऱ्याच गोष्टी आहे, सामाजिक स्तर असेल, भौगोलिक प्रदेश असेल, त्याचा सुद्धा इफेक्ट इकडे होत असतो. नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. पण अभ्यास करता ॲपवर जायचं, त्या ठिकाणची टीईटीची बॅच जॉईन करायची. ग्रामसेवक आहे, जिल्हा न्यायालय भरती, आरोग्य भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, सगळे बॅचेस आहे. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा, त्यांना सुद्धा फायदा होणार आहे. हा तक्ता आपण बघूया. आपण जे घेतलंय त्याचं एक रिव्हिजन आहे थोडक्यात, आणि मला वाटतं असे तक्ते तुम्ही जर तुमच्या वहीमध्ये बनवले तर जास्त फायदेशीर ठरेल. बघा कशा कशाचा परिणाम होतो. वातावरण, अनुवंशिकता, विश्रांती, व्यायाम, आजारपण, पोषक घटक, आहार, शारीरिक दोष याचा परिणाम होतोय. ही एक विकास हा सतत होतो आहे, त्याचं पूर्वकथन करता येतं. तो मस्तकांवरती होऊ शकतो, अक्षांवरती होऊ शकतो, आपण बघितलंय. बदलत राहतो, सामान्याकडून विशिष्टाकडे होतो, गती भिन्नता आहे, परिपक्वता आणि अध्ययन आहे, व्यक्तिगत फरक आहे, अंतर्गत संबंध आहे, ही सगळी तत्व आहेत. म्हणजे विकास कसा होतो आहे, वाढ कशी होते आहे, हे इथून तुम्हाला कळतं आहे. चला, आता काही प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे किंवा स्वतःच्या मनामध्ये रिवाइज करायची. बघूया किती जणांना देता येत. मस्तकांवरती क्रमामध्ये विकास हा कसा होतो? म्हणजे डोक्याकडून पायाकडे, जवळ ते दूर, डोके ते मान. चला, मस्तकांवरती. आणि मला वाटतं ज्यांना हे लेक्चर कळालं त्यांचं उत्तर रेडी. विकासाच्या टिंबटिंब क्रमानुसार प्रथम पाठीचा कणा तयार होतोय, नंतर हात आणि नंतर बोट तयार होतात. कोणता याच्यातलं? मस्तकांवरती, अनुवंशिकी, अक्षांवरती. मला सांगता येईल, तुम्हालाही सगळ्यांना येईल. प्रजनन पेशीमध्ये किती रंगसूत्रे असतात? चलो, जोड्याने विचारलंय रंगसूत्रे, तिथे गोळना करू. मुलांची लिंग कोणाकडून निर्धारित होते? आलंच पाहिजे. पोहणं कोणत्या स्वरूपाचं कार्य आहे सांगा. ऑप्शन तुमच्या समोर आहे. सराव आणि अनुभवातून व्यक्तीमध्ये घडून येणारे बदल, याला आम्ही काय म्हणतो? उत्तर रेडी तुमचे. प्रथिने आणि ऊर्जा यांच्या कमतरतेमुळे जे होत आहे त्याला आम्ही कोणता रोग म्हणतो आहे? मला वाटतं मजा आली असेल तुम्हाला आजचं सेशन बघून. अशाच पद्धतीचे सेशन्स मी घेत राहणार आहे. अभ्यासकट्टा ऍप आहे, रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल आहे. थांबतोय. धन्यवाद.